GitHub म्हणजे काय आपण ते पाहू. थोडक्यात सांगायचं झालं तर गिट म्हणजे काय की फाईल्स, विशेषतः कोडमध्ये झालेले बदल ट्रॅक करून ठेवणारे साधन, त्याला गिट म्हणतो. पण GitHub म्हणजे काय की समजा तुम्ही एखादा ऑनलाईन प्रोजेक्ट केलेला आहे, तर ती प्रोजेक्टची जी काही कोडिंग वगैरे आहे किंवा वेबसाईट आहे, ॲप्स आहेत, ते तुम्ही काय करू शकता, तिथं साठवू शकता, मॅनेज करू शकता, कोलॅबोरेट करू शकता, इतरही त्याच्यामध्ये बदल करू शकता. त्याची हिस्ट्री GitHub काय करतं, स्टोअर करून ठेवतं. तर आता त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत माहिती आहे का? तर रिपॉझिटरी म्हणजे काय, तुमचा प्रोजेक्ट जिथे ठेवला जातो ती जागा. नंतर काय, व्हर्जन कंट्रोल म्हणजे आवृत्ती नियंत्रण, कोडमध्ये झालेले बदल जतन करून करणे आणि जुनी आवृत्ती परत मिळवू शकता. कोलॅबोरेशन म्हणजे सहकार्य, अनेक लोक एकाच प्रोजेक्टवर एकत्रितपणे काम करू शकतात. ब्रँचेस म्हणजे वेगवेगळ्या फीचरवर नियंत्रण काम करता येतं. आता पुल रिक्वेस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मर्ज करण्यावर त्याच्यावर चर्चा करणं, बदल बी करू शकता. नंतर इश्यू आणि डिस्कशन म्हणजे कामे किंवा प्रश्न सोडवण्यासाठी वगैरे, टेस्टिंगसाठी वगैरे वापरू शकतो. ॲक्शन्स CI आणि CD कोड आपोआप तपासणे, बिल्ड करणे किंवा डिप्लॉय करणे. GitHub का वापरायचं, तर कोड सुरक्षितपणे ऑनलाईन ठेवण्यासाठी, टीमसोबत काम करण्यासाठी, ओपन सोर्स प्रोजेक्ट शेअर करण्यासाठी, प्रोजेक्ट पोर्टफोलिओ दाखवण्यासाठी, नोकरीसाठी खूप उपयोगाचे. उदाहरणार्थ जर का तुम्हाला एखादे अँड्रॉइड ॲप बनवायचे असेल तर ते GitHubवर अपलोड करू शकता. मग तुमचे मित्र टीम त्यात बदल करू शकते आणि GitHub त्याबद्दलचा इतिहाससुद्धा जतन करू शकतं. तर अशा प्रकारे GitHub म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे.